कॉर्नरला हा जो कचरा उघड्यावर पडलेला आहे त्याचा त्रास सगळ्या नागरिकांना होतो. म्हणजे घाण वाटते तिथं लोक बसतात गावची पाप येऊन बिचारी भाजीपाला विकायला. त्यांना पण तिथं जरा घाण वाटत असेल नाही, ते पण एक चांगलं करायला पाहिजे. डोकं दुखतंय, वास येतोय दिवसभर. होय, मच्छर खूप येतात. आता इथं बसायला होत नाही. तरी पण का बसताय मग? काय करणार, विलाज नाही, जागा पण नाही. काय करणार, मला काय करूया सांगा. पैसे घेतले शेतकरी आहे तुम्ही? आम्हाला घ्यायचं पण वाटत नाही तिथं, म्हणजे भाजी खरेदी करायला मन पण होत नाही तिथं. आणि ते बंद करावं तुम्ही, तिथे काहीतरी बंदोबस्त करा उघड्यावर पडेल. इथं आता घाणीत बसला तर 20 रुपये घेतात. घेतातच. 20 रुपये घेतात. 30 रुपये घेतात. आणि कचरा बघा की झाड सारी डोकं दुखायला आले. कचऱ्यामुळे तिथं नकोच वाटतं भाजी घ्यायला. आम्ही या एरियामध्ये भाजी घ्यायचं म्हणजे टाळतो शक्यतो. या एरियात टाळतो. म्हणजे ते तिथं नको वाटतं. आणि त्या लोकांना पण होतच असणार त्रास बसायला तिथे, ते पण म्हणताय. ते पण कचरा बंद केला पाहिजे, सगळ्यांना त्रास नाही. मच्छर चावू नये, त्यात आम्हाला बसणाऱ्यांना त्रास आहे, सगळ्यांना त्रास. दुर्गंधी आहे. म्हणजे कुत्र्यांचा एक बंदोबस्त करायला पाहिजे बघा. एवढी कुत्री झाली आहेत गावामध्ये, आमच्या गल्लीमध्ये मुलं बाहेर पडायची मुश्किल बसले या कचऱ्यामुळे. कुत्र्यांचा एक बंदोबस्त पाहिजे आम्हाला आणि कचऱ्याचा एक बंदोबस्त पाहिजे. कचरा असल्यामुळे तुमच्याकडं तुमच्या व्यापारावर काय परिणाम होतोय काय? नगरपालिकेने एवढी छान गाडीची व्यवस्था केली आहे, घंटागाडीची. तर शक्यतो कचरा टाकावा सगळ्यांनी, तिथं टाकू नये कॉर्नरला कचरा. तिथल्या नागरिकांनी किंवा गल्लीतल्या नागरिकांनी पण टाकू नये. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.